मित्रांनो नमस्कार. मी महेंद्र शिंदे आणि तुम्ही पाहत आहात सेन्स अँड टेस्ट. आजच्या एपिसोडमध्ये मी एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी या परीक्षा जे विद्यार्थी देत आहेत त्याबद्दल मी काही सांगणार आहे. एक शिक्षक म्हणून मला वाटतं की मी ही गोष्ट सांगितली पाहिजे. म्हणजे माझं जे आकलन आहे, मला जे वाटतं या संदर्भामध्ये त्याबद्दल. बहुतेक वेळा आम्हाला विद्यार्थी भेटतात, आमचे आजी विद्यार्थी, माजी विद्यार्थी, आणि ते आम्हाला सांगतात की सर मी एम-पी-एस-सी करतोय, यू-पी-एस-सी करतोय, मी औरंगाबादला गेल्या 4-5 वर्षापासून राहतोय, पुण्यामध्ये 4-5 वर्षापासून राहतोय. तर असं सांगत असताना आम्हाला त्यांना पटकन अगदी त्या क्षणी काही आमच्या मनामध्ये जे आहे ते सांगावं वाटत नाही. कारण त्यांनी फार मोठी आर्थिक, फार मोठी मानसिक इन्व्हेस्टमेंट त्या गोष्टीमध्ये केलेली असते आणि आपण काही बोललं म्हणजे ते नाराज होतील, ते निराश होतील, ते आपल्याबद्दल वाईटही मत करून घेतील, असंही थोडंसं वाटतं. परंतु जे सत्य आहे ते आपण सांगितलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जागा किती निघतात, विद्यार्थी किती त्या जागासाठी अभ्यास करत आहेत, म्हणजे टक्केवारीमध्ये अभ्यास करत असलेल्या मुलापैकी किती जण लागू शकतात नोकरीला, हे पहिल्यांदा तपासलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की त्यातले जर 95% कुठेही लागणार नसतील तर त्यांचं भवितव्य पुढच्या काळामध्ये काय असणार आहे, आणि त्यांनी एवढी जी मानसिक आर्थिक इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, आयुष्याची काही उमेदीची वर्ष तिथं घातलेली आहेत अभ्यास करण्यासाठी, पुण्यामध्ये किंवा औरंगाबादमध्ये किंवा आणखी कुठेही, तर त्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होणार आहे आणि भविष्यामध्ये त्याचा एकूणच त्यांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे. अर्थात हे सांगत असताना मला याची जाणीव आहे की जे खूप चांगले विद्यार्थी आहेत, ज्यांचा खूप बुद्ध्यांक आहे, ज्यांचा खूप अभ्यास आहे अगदी लहानपणापासूनच किंवा कमीत कमी ग्रॅज्युएशनपासून, त्यांनी खरोखरच अशा परीक्षा द्यायला हरकत नाही. परंतु जे कधीही विद्यार्थी म्हणून चांगले नव्हते त्यांच्या शालेय जीवनामध्ये किंवा इव्हन ग्रॅज्युएशन इयर्समध्ये, तर तेही मुलं जर 5-5, 10-10, 8-8, 9-9 वर्ष जर मोठ्या शहरामध्ये राहत असतील आपल्या वडिलांच्या पैशाच्या जीवावर, तर मला वाटतं की काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. हे असं करत असताना त्या मुलांच्या, मुलींच्या आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा खरोखरच मोठा अधिकारी होणार आहे. त्यांनी तशा काही बातम्याही पाहिलेल्या असतात, काही इंटरव्ह्यू पाहिलेले असतात. परंतु अशा मुलांचं किती टक्के प्रमाण आहे आणि ते मुलं कसे होते विद्यार्थी म्हणून, ते अभ्यास किती करायचे, हे मात्र ते लक्षात घेत नाहीत. ते आपल्या पालकांना म्हणजे पाल्यांना सपोर्ट करत राहतात आणि नंतर अगदी आकडेवारी जर लक्षात घ्यायची झालं तर 95% विद्यार्थी त्यामध्ये अपयशी होतात. त्यामुळं तुम्ही स्वतःला पहिल्यांदा ओळखलं पाहिजे की आपल्याला खरोखरच या विषयामध्ये इंटरेस्ट आहे का केवळ आपला इगो सुखावतोय. आपण ज्या वडिलांना किंवा समाजामधील लोकांना किंवा आपल्या नातेवाईकांना सांगतोय की मी आता अधिकारी होणार आहे, मी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करतोय, हे करत असताना, हे सांगत असताना तुम्ही जर स्वतःला अहंकाराला कुरवाळता तुमच्या स्वतःच्या, ते तुम्हाला बरं वाटतंय की खरोखरच तुम्ही स्वतःला जोखलेलं आहे, तुम्ही खरोखरच तसा अभ्यास आहे का तुमचा, तुमची बुद्धिमत्ता आहे का, तशा प्रकारचे तुम्ही कधी तुमच्या शाळेमध्ये महाविद्यालयात विद्यार्थी होता का, मला वाटतं हे अगोदर तपासलं पाहिजे. आता कोणी मला म्हणेल की हा माणूस विद्यार्थ्यांना निराश करतोय, निगेटिव्ह बोलतोय. मी निगेटिव्ह बोलत नाही. मी एकूण टक्केवारी पास होणाऱ्यांची, परीक्षा देणाऱ्यांचं संख्या, त्या परीक्षेमध्ये विफल झालेले विद्यार्थी जेव्हा परत येतात तेव्हा त्यांचं काय होतं याचं निरीक्षण, या सगळ्यांच्या आधारावर बोलत आहे. असे विद्यार्थी जेव्हा परत घरी येतात आपल्या गावाकडे, आपल्या तालुक्याच्या गावाकडे, खेड्याकडे, तर त्यांना पुन्हा कुठलीही छोटी सुरुवात करावी वाटत नाही. कारण आपण अधिकारी होणार आहोत अशा तोऱ्यामध्ये ते राहिलेले असतात, असं त्यांनी सगळीकडे प्रसूत केलेलं असतं. त्यामुळे त्यांना कुठेतरी छोटं दुकान थाटणे किंवा शेतावर काम करणे किंवा आणखी कुठेतरी छोटीशी सुरुवात करणे, हे त्यांच्या अहंकाराला मानवत नाही. आणि मग काही अशी वर्ष जातात, मग त्यांचं लग्नही होणं मुश्किल होऊन जातं,
नवीन व्यवसाय करणंही मुश्किल होऊन जातं. तर असेही प्रश्न निर्माण होतात. तर त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करूनच आपण ह्या परीक्षा द्यायच्या, नाही द्यायच्या हे आपण ठरवलं पाहिजे. अर्थात कोणी खूप हुशार असेल मी अगोदर सांगितल्याप्रमाणे, तर त्याने ते ह्या परीक्षा द्यायला हरकत नाही. परंतु जर सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं म्हणाल तर खरोखरच असा सर्व विचार करून त्यांनी निर्णय घ्यावा असं मला वाटतं. या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही व्हिडिओच्या लिंकमध्ये कमेंट करून मला सांगा. तुमची याबद्दल काही मत असतीलच नक्कीच. आणि काही मित्रांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे व्हिडिओ मी नंतरही आणत राहील. तोपर्यंत नमस्कार.